नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी शेतात आलेलो आहे आणि हा हरभरा आहे मित्रांनो। हरभऱ्याचा पीक पेरा आता मला भरायचा आहे आणि खूप ऊन बिन आहे शेतामध्ये। आता हिवाळ्याच्यानं ऊन जास्त लागत नाही, तर चला मित्रांनो, हरभऱ्याचा पीक पेरा कसा भरायचा मी तुम्हाला आता मोबाईलवर सांगतो। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ई पीक पाहणी ही ॲप्लिकेशन ओपन करायची आहे। ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येते, इथं अलाउ करायचं आहे तुम्हाला आणि पीक माहिती नोंदवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर वरी तुमचं तुम्हाला नाव दिसेल, इथं खाते क्रमांक टाकायचा आहे, भूमिमाप म्हणजेच गट क्रमांक टाकायचा आहे, हंगाम सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, चला आपण करूया। बघा आता क्षेत्र इथं आलेलं आहे, हंगाम इथं सिलेक्ट करायचा आहे, रब्बी हंगाम करायचा आहे। नंतर पिकाचा वर्ग इथं तुम्ही मिश्र पीक असेल तर मिश्र करू शकता आणि एक पीक असेल हरभरा तर एक पीक करू शकता। तर एका पिका हरभरा करतो आता मी, एक पीक करतो। त्यानंतर पीक करायचं आहे, फळबाग असेल तर फळबाग करायचं आहे। इथं काय कोणतं पीक आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर हरभरा आता इथं सिलेक्ट करायला आहे। क्षेत्र किती आहे ते इथं हरभऱ्यासाठी ते क्षेत्र टाकायचं आहे, 0.50 क्षेत्र आहे हरभऱ्यासाठी, तेवढं मी क्षेत्र इथं टाकलेलं आहे। त्यानंतर जल सिंचनाची साधने इथं काय आहे तर कोरडवाहू, खाजगी कालवा, विहीर, बंधारा, खूप सारे ऑप्शन येतं। याच्यातलं एक ऑप्शन तुम्ही जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सिंचन पद्धती आता कोरडवाहू सिलेक्ट केल्यामुळे ते लॉक झालेलं आहे। ठीक आहे, ते भरायचं काम नाही। त्यानंतर लागवडीचा दिनांक, इथं तुम्ही कोणत्या तारखेला हरभरा पेरला होता, 1 नोव्हेंबर 2024 मी पेरला होता, ती तारीख टाकून दिली। तर पुढे जा या ऑप्शनवर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, लोकेशन ऑन करण्यासाठी तुम्हाला परमिशन मागते, तर इथं टर्न ऑन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून लोकेशन ऑन करायचं आहे। बघा आता लोकेशन ऑन झालेलं आहे। इथं आपण ज्या गट क्रमांक आहे तो गट क्रमांक आलेला आहे। इथं खाली पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं छायाचित्र घ्यायचं आहे, छायाचित्र 1 मध्ये व्हिडिओ राहील सिंपल। ठीक आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, बॅक कॅमेरा करायचा आहे आणि इथं फोटो काढायचा आहे। ठीक आहे, ओके। बघा एक झालेला आहे, आता दुसऱ्यामध्ये ओके करायचं आहे, बॅक साईड करायची आहे आणि हिच्यामध्ये फोटो काढून घ्यायचा आहे। ओके, बघा दोन्ही सिलेक्ट झालेले आहेत आणि या सहीच्या बाणाच्या निशाणावर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा सर्व माहिती इथं आलेली आहे, एकदा माहिती व्यवस्थित वाचून काढायची आहे। ठीक आहे, गट क्रमांक सर्व माहिती तुम्हाला इथं वाचून काढायची आहे आणि या सही या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर माहिती बरोबर असेल तर पुढे जायचं आहे। ठीक आहे, पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केलं, पहा सर्व बरोबर संपर्क होत आहे, पिकाची माहिती साठवली आणि अपडेट झाली आहे। तर आता तुमचा ई पीक पेरा भरलेला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम सोपा आहे, शेतामध्ये जाऊन तुम्हाला ई पीक पेरा तुमचा हरभऱ्याचा भरून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।